कबीर लवकर बनव ना, खूप भूक लागली आहे. झालं. अरे वा, मस्त वास येतोय. काय बनवताय? मॅम एकदम वेळेत आलात. गरमागरम नूडल्स बनवलेत, लगेच खाऊया. नाही आता नको, मी जरा बाहेर चालली. पण मॅम तुम्ही लगेच येणार असाल तर आम्ही थांबतो. नाही नाही, मला यायला किती वेळ लागेल माहिती नाही ना, त्यामुळे तुम्ही नका थांबू माझ्यासाठी. तुम्ही खाऊन घ्या दोघे. मॅम उशीर होणार असेल तर थोडंसं खाऊन जा ना. असंही तुम्ही तरी आम्हाला उपाशी पोटी कुठे पाठवता. कबीर आजोबा राहू देत. मी कॉफी शॉप मध्येच चालले, त्यामुळे काहीतरी खाणं होईलच माझं. मला ना या वहीसाठी एक बॅग हवी होती. म्हणजे पावसात भिजलं तर खराब होईल म्हणून. आहे का कबीर तुमच्याकडे? मी आणतोच. मॅम एवढी कसली महत्वाची वही आहे? आय मीन यात काही महत्वाच्या नोट्स आहेत का? नाही, नोट्स नाही आहे, माझी पर्सनल वही आहे. ठीक आहे. थँक्यू. कबीर दे इकडे, मी पण तुला हेल्प करते. नको नको मोहतरमा, आज हमें कुछ करने का मौका दीजिए. आप सिर्फ तशरीफ रखिए. अरे ठीक आहे रे, दे इकडे, मी पण करते हेल्प. असली बोर आहेस ग तू. सगळी मजाच घालवलीस माझ्या डायलॉग मधनं. कबीर मला काय म्हणायचंय? नाही नको, जाऊ दे. परत तू चिडशील उगाच. तुला जरा पण उत्सुकता नाही का रे की मला काय म्हणायचंय त्याची? बरं बोल बोल, काय झालं? बोलले ना, जाऊ दे, राहू दे. अशी काय तू? तूच म्हणालीस ना जाऊ दे, तुम्ही गप्प बसलो. मग ठीक आहे ना, आता जाऊ दे, नको विचारू. बरं बाबा बोल, काय झालंय? बरं ठीक आहे, नको सांगूस. तर मी तरी काय करणार बिचारा. नाही तर मी एक काम करतो. मी ना दिवसभर तू जोपर्यंत मला सांगत नाहीस ना तोपर्यंत असा गुडघ्यावर बसून तुझी विनंती करत राहतो. मोहतरमा मुझे माफ कर दो. तू जिथे जाशील ना तिथे असा गुडघ्यावर तुझ्या मागे मागे येईल. कबीर एक नंबरचा ड्रामेबाज झालायस तू आजकाल. म्हणजे तुला बरोबर कळलंय की मला कन्व्हिन्स कसं करायचं ते. मग सांग ना काय झालंय. कबीर मगाशी बघितलंस ना मॅमनी वहीचा विषय कसा उडवून लावला ते. नक्कीच काहीतरी असणार त्या वहीमध्ये. हो, मला पण वाटतं त्या वहीत काहीतरी आहे ज्यामध्ये ना गोरी पानं असावी. शट अप कबीर, मी देवाशी रिलेटेड काहीतरी असेल असं म्हणतीये. गॉड राधा, तुला ना ऑब्सेशन झालं या विषयाचं. अगं त्यांना त्यांची पर्सनल लाईफ आहे की नाही, आपल्याला काय करायचं त्याच्याशी. हे बघ, तू कितीही काही म्हण, पण मला अजूनही खात्री आहे की मॅम आत्ता सुद्धा देवालाच भेटायला गेल्यात आणि देवाचा सुद्धा त्या वहीशी काहीतरी संबंध आहे. राधा तू ना आता कुठलाही विषय कुठेही नेतेस. ह्याचा काही प्रूफ आहे का तुझ्याकडे? हे बघ कबीर, माझ्याकडे प्रूफ नाहीये काही, पण एका स्त्रीचं इन्स्टिंक्ट कधी खोटं ठरत नाही. वा, म्हणजे हे सगळे मनाचे खेळ आहेत. तर चल, तुला खोटं वाटतंय ना, मग तर तू बेट लाव. मी तुला प्रूफ करून दाखवते की मॅम आत्ता सुद्धा देवाला भेटायला गेल्यात ते. मला नाही इंटरेस्ट आहे या खेळात भाग घ्यायला. तुला हा सगळा खेळ वाटतोय? आता तर तू चलच, मी तुला प्रूफ करून दाखवते. नाही नाही नाही, चल तू चल. थँक्यू. देवा, असं काहीतरी आहे का, म्हणजे तुमची एखादी खूप महत्वाची वस्तू जी हरवली आहे आणि ती माझ्याकडे? आपली वस्तू काय डोली बाई? पुस्तक. पुस्तक होय. आपल्याला वाटलं. काय वाटलं? आणखीन काही हरवलंय का तुमचं? हरवलंय आपलं दिल, आणि ते ना तुमच्याकडेच आहे डॉलीबाई.
तुम्हाला कधी कळणार? दुसरं आपल्याकडे हरवायलाच काय डॉलीबाई? नक्की ना? तुमच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसतंय. नाही नाही डॉलीबाई, काय नाही ते आपल्याला डोळ्यांचा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे तो. माझी भीती खरी तर नाही ना ठरणार? तेव्हा ज्या मुलीबद्दल बोलत होते ती मुलगी मीच तर. इतके काय रेस्टलेस होत आहे? मी गंमत केली. हाय डॉलीबाई, तुम्ही पण एकदा तुमची गंमत ना आपला जीव घेईल. पुस्तक. आई शपथ, हे पुस्तक डॉलीबाईना भेटलं. म्हणजे एक नंबर काम झालं. आता आपलं नशीब ना एकदम जोरात दिसतंय. आता हे पुस्तक डॉलीबाईना भेटलं म्हणजे यातले फोटो पण डॉलीबाईनी बघितले असणार आणि फोटो बघून त्यांना नक्कीच कळले असणार की काल आपण त्यांना ना प्रपोज करायला बोलवलं होतं. डॉलीबाई, तुम्ही हे पुस्तक बघितलं? म्हणजे छान आहे ते पुस्तक. पुस्तक बघितलं तुम्ही? काय डॉलीबाई तुम्ही पण. ठीक आहे, आवडलं? म्हणजे मी फक्त वरून बघितलं, मी आत उघडून नाही पाहिलं. नाही बघितलं? आणि तुम्ही दोन्हीकडून काय बोलताय? आता ओरडत होतात बघितलं पुस्तक आणि आता म्हणताय की नाही बघितलं. मला माहितीये देव, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ते. आणि तसंही एखाद्याची पर्सनल गोष्ट असते ती वाचू नये. म्हणजे असं पुस्तक वगैरे काही असू शकतं ना त्याच्यामध्ये. तुमचे हिशोब असू शकतात, तुमचं एखादं गुपित असू शकतं जे कुणाला सांगायचं नसेल. तर काही असू शकतं ना. आणि मग तसंही कुणाची वही त्यांच्या परवानगीशिवाय वाचणं माझ्या एथिक्स मध्ये बसत नाही. तुम्ही नाही बघितलं डॉलीबाई? काय डॉलीबाई? कॉफी प्यायला जाऊया? माझ्याकडून ट्रीट. नाही डॉलीबाई, नको आपल्याला. काय जाऊयात? तुम्ही मला किती वेळा घेऊन जाता? मी एकदा बोलले तर तुम्हाला यायचं नाहीये. चला चला. अगं राधा, कुठे चाललीयस? मी चल सांगतेय ना. राधा, काय चाललंय तुझं? बघ आता स्वतःच्याच डोळ्यात. आता तरी विश्वास बसला स्त्रीच्या इन्स्टिंक्टवर. हो ग बाई, पटलं मला तुझं सगळं म्हणणं पटलं. आता तरी जाऊया घरी. जाऊया? अरे आता तर आपलं खरं काम सुरू झालंय. म्हणजे? तू चल. अरे मी सांगते ना, चल. अगं बोला. काय डॉलीबाई, तुम्हीच आपल्याला इथे भेटायला बोलवलात ना, मग आपण काय बोलणार? तुम्ही बोला ना. हो, म्हणजे मी भेटायला बोलवलं म्हणून आलाय तुम्ही. तुमची भेटण्याची इच्छा नव्हती. नाही डॉलीबाई, असं कसं म्हणताय तुम्ही? आपल्याला तर नेहमीच आवडतं तुम्हाला भेटायला. बोला ना डॉलीबाई, काय महत्वाचं काम होतं ते? हो, म्हणजे तसं महत्वाचंच होतं. मागच्या वेळेला तुम्ही मला कॉफी शॉप मध्ये बोलवलं होतं तुम्हाला काहीतरी सांगायचंय म्हणून. आणि त्यावेळेला मी तुम्हाला काही बोलूच दिलं नाही. म्हणजे ते माझा मूड ऑफ होता. तो लग्नाचा विषय निघाला. मी माझ्या भूतकाळात गेले आणि मग सगळ्या भरत आलेल्या जखमा जिवंत झाल्या. आणि तुम्हाला मी एक शब्द बोलून दिला नाही. ऍक्च्युली आज म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आली की आता तुम्ही मला सांगा तुम्हाला काय बोलायचं होतं ते. जाऊ दे ना डॉलीबाई, ते असं कधी पण नाही बोलता येत. का? म्हणजे तुम्ही रागवलात का माझ्या? नाही नाही डॉलीबाई, आपण आणि तुमच्यावर रागू काय पण काय कधीच नाही. तुम्ही असं गैरसमज खरंच कधीच करून घेऊ नका. पण जाऊ दे ना डॉलीबाई, रात गई बात गई. पुन्हा कधीतरी सांगू तुम्हाला. हा, तुम्ही जर सांगितलंच नाही तर कळणार कसं तुमच्या मनात नेमकं कोण आहे ते?
डॉलीबाई, अहो आपण बोललो नाही ना तरी तुम्ही समजून जा ना की आपल्या मनात नक्की कोण आहे ते. वेडीस का? चल ना राधा. अरे थांब रे. आता मॅमनी आपल्याला बघितलं नाही इथे तर आयुष्यभर आपल्याला इथे वेटरचं काम करावं लागेल. चल. अरे किती घाबरतोस, काही होत नाहीये. आणि ते बघ, दोघं कसे बिनधास्त बसले. आणि ती बघ, ती वही बघ तिकडे ठेवलेली. मी तुला सांगत होते ना की देवाचा आणि त्या वहीचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. आणि आल्यास ना शेवटी मॅम देवालाच भेटायला. तर आता हो ग, मला पटतंय तुझं सगळं, पण हे असं चोरून बघणं ना मला खूप चीप वाटतंय ग. प्लीज जाऊया ना आपण. नाही तर हवं तर ना, तुला इंटरेस्ट आहे ना, तू बघत बस. इकडे काही फिल्म नाही चालू आहे आणि विषय माझ्या इंटरेस्टचा नाहीच आहे कबीर. तुलाच मी काय बोलते ते पटत नाहीये. गेले कित्येक दिवस मी तुला सांगतेय कबीर. देवा आणि मॅम मध्ये नक्की काहीतरी आहे. काहीतरी म्हणजे नक्की काय? आय मीन अफेअर. व्हॉट? आता हे बघ, समोर सरळ सरळ दिसतंय तरी पण तुला विश्वास ठेवायचा नाहीये. आता तुझा जोपर्यंत विश्वास बसत नाही ना तोपर्यंत मी तुला इथून जाऊच देणार नाही. आणि तुला आता फक्त मी जेवढं सांगते ना तेवढंच करायचं. पण आता इथे काय करायचं बाकी आहे? चल ना. खूप काही आहे आणि सध्या ना मला त्या वहीत काय आहे ना हे बघायचं. राधा, हॅव यू लॉस्ट युअर माइंड? यू टॉकिंग रबिश. तू असं काही करणार नाहीयेस. चल आपण चाललोय. हे बघ, तू काहीही समज, पण मी आज बघणार म्हणजे बघणारच. पण कसं? तुमची चॉईस खूप छान आहे. काय काय बोला डॉलीबाई? काय? हो, मोगरा छान आहे तुमचा चॉईस. जोडीदार चांगला निवडलाय. तुमची जोडी छान दिसते. चांगली आहे तशी ती पोरगी, पण लग्न का? म्हणजे दिसायला सुंदर आहे, छान हसते. डॉलीबाई बरोबर बोलता तुम्ही. दिसायला छान आहे, चांगली हसते, पण लग्नासाठी बाकीच्या गोष्टी सुद्धा काही महत्वाच्या आहेत ना. म्हणजे कुठल्या गोष्टी? नाही म्हणजे नुसतं दिसायला चांगलं असून चालत नाही ना, ते स्वभाव सुद्धा चांगला हवाय ना. हो, मोगराचा स्वभाव छानच आहे की. हा बरोबर, तिचा स्वभाव खरंच छान आहे, पण ते म्हणतात ना ते मटूर मटर मॅच्युरिटी. हा हा, तेच ते ना थोडस कमी आहे, बस बाकी काही नाही. काय आपोआप येते वयानुसार? हा हा हा, ते पण येईलच हो, पण लग्न करायचं तर प्रेम सुद्धा असायलाच पाहिजे ना. मला असं वाटतं ना, प्रेमापेक्षा सुद्धा ना एकमेकांची मन जुळणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे एकदा मन जुळली ना की सगळं खूप सोपं होऊन जातं. आणि प्रेमाचं काय, एकदा का लग्न झालं की मग प्रेम व्हायला कितीचा वेळ लागणार आहे? डॉलीबाई, एवढं सोपं आहे प्रेम करणं? मला सांगू का, आपण एखाद्या माणसाच्या सहवासात राहायला लागलो ना, जितका वेळ आपण त्याच्याबरोबर घालवतो ना, प्रेम आपोआप होऊन जातं. डॉलीबाई बरोबर बोलता तुम्ही, पण असं एका भेटीतच असं प्रेम होतं का? प्रेम म्हणजे ना प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. आणि लग्न टिकण्यासाठी लागतो तो समजूतदारपणा. एकमेकांचे स्वभाव जुळले पाहिजेत. तुम्ही एकमेकांना किती समजून घेता यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात. यावेळेला तिथे प्रेमाचा काही उपयोग नसतो. असं कसं? अहो, प्रेमामुळे ना इकडची दुनिया तिकडे होते हो. प्रेमाशिवाय लग्न नाही होत. प्रेम आहे ना फक्त तोंडी लावायला असतं. खरं असतं ते समजूतदारपणा. एकमेकांची वेवलेंथ कशी मॅच होतीये, तुम्ही एकमेकांना कसं समजून घेताय, यावरती सगळं अवलंबून असतं. प्रेम माणसाला आंधळ करतं आणि लग्न माणसाचे डोळे उघडतं. हा, म्हणजे डॉलीबाई तुम्हाला असं म्हणायचं का की लग्नासाठी प्रेमाची काय पण जरूरत नाही? नाही, म्हणजे असं मला नाहीये म्हणायचं. पण म्हणजे प्रेम हवंच, पण प्रेमाचा असा काही चेहरा नसतो ना.
म्हणजे मला अशी प्रेमाची डेफिनेशन माहितीच नाहीये. म्हणजे फक्त आय लव्ह यू असं म्हणून प्रेम नाही ना होत. प्रेम ह्या 3 शब्दांच्या पण पलीकडचं असतं. म्हणजे प्रेम सुरुवातीचे 4 महिने संसार सुखाचा करू शकतं, पण जर का आयुष्यभराचा त्रास टाळायचा असेल ना, तर फक्त प्रेमात पडून लग्न करण्यात काही पॉइंट नाहीये. मला असं वाटतं की माणसाचा स्वभाव बघायला पाहिजे. तो माणूस म्हणून कसा आहे हे खूप महत्वाचं आहे. ती व्यक्ती किती अंडरस्टँडिंग आहे, किती केपेबल आहे, हे सगळं निरखून बघणं खूप गरजेचं आहे. नाही डॉलीबाई, प्रेम नसेल ना तर जगात काय पण नाही बघ. प्रेम म्हणजे काय? विश्वास ना. हा डॉलीबाई, एकदम बरोबर म्हणाला. आणि भरोसा म्हणजे दोस्ती. हां, एक मिनिट. एक्सक्यूज मी. येस मॅम. आम्हाला ना एक चेअर हवी होती. हा माझा फ्रेंड उभा आहे ना, तर प्लीज आणून द्याल का दादा? हो. दादा ऐका ना, ती बघा ना, ते दोघं तिथे बसलेत ना, ती एक्स्ट्रा चेअर आहे, ती आणून द्या ना आम्हाला. जर आपण कोणाचे चांगले दोस्त बनू शकत नाही ना, तर आपण त्याचा भरोसा नाही जिंकू शकत आणि प्रेम पण नाही करू शकत. आपली दोस्ती. सर खुर्ची घेऊ. हा, काय म्हणत होता तुम्ही? आपली दोस्ती. थँक्यू दादा, आता जा तुम्ही. हा, एवढं सगळं कळतंय, एवढं सगळं सांगताय, तरीही लग्नासाठी तुम्ही कुणाला निवडले हे मात्र तुम्ही मला सांगत नाही आहात. डॉलीबाई, आपण तर केव्हापासून तेच सांगतोय तुम्हाला, पण तुम्हाला कळतच नाही का तुम्ही मुद्दाम करून घेत नाही हेच आपल्याला कळत नाही. सो मिस्टर कबीर, तुम्ही जे बघताय त्याचा अर्थ काय? मला जरा प्लीज समजावून सांगाल का? आणि प्लीज पुढच्या वेळेला मी जे काही सांगत जाईन ना ते ऐकत जा. तू खूप साधा आहेस कबीर, खूप साधा भोळा, पण जग तसं नाहीये आणि देवा तर अजिबात नाही. एकेकाळी मी पण ना तुझ्यासारखीच होते, साधी सरळ, पण मला आपल्याच जवळच्या माणसांनी फसवलं आणि त्यातूनच मी शिकले. पण नशीब तुझ्या बाबतीत असं अजून काहीच नाही घडलंय आणि तुला आपल्या माणसांनी फसवलंही नाहीये. डॉलीबाई, एक विचारू का? विचारा ना. डॉलीबाई, आपण लग्न करायचा विचार करतोय, तर तुम्हाला त्यात काही चुकीचं तर वाटत नाही ना? हे विचारायचं होतं तुम्हाला? नाही, चुकीचं काय त्याच्यात? बरोबर आहे, मला काहीच गैर वाटत नाहीये. बघ डॉलीबाई, एक गोष्ट विचारू का परत? विचारा. या वयात लग्न करण्यात काही गैर नाही असं तुम्हाला वाटतं, तर मग तुम्ही लग्न करण्याचा विचार का करत नाही?